चवीला खूपच छान लागणारं अवघ्या 10 मिनिटात तयार होणारे हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात। यासाठी कमी तिखट असलेली मिरची वापरायची। पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची, लहान लहान आकाराचे तुकडे करून घ्यायचे। तयार झालेले तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, सोबत लसूण घालायचं आणि ओबडधोबड वाटून घ्यायचं। आता यामध्ये मीठ, लाल तिखट घालायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं। यामध्ये धने, बडीशेप, जिरे, काळी मोहरी, पिवळी मोहरी आणि काळी मिरी घालून घ्यायची आणि गॅस लहान करून हलका वास येईल इथपर्यंतच भाजून घ्यायची। भाजून झाली की बाजूला काढून घ्यायची, थंड करायची, नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फाईन पावडर बनवून घ्यायची। इथे पावडर मसाला तयार झालेला आहे। आता गॅसवरती तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचे। तेल थोडं जास्त वापरायचं। तेल गरम झालं की हिंग, हळद घालून घ्यायची। गरमागरम फोडणी आहे ती लगेच न घालता हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तयार केलेला पावडर मसाला आहे तो मिरचीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा। तयार केलेलं फोडणीचं तेल आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं, यामध्ये घालून घ्यायचं। इन्स्टंट लोणचं खाण्यासाठी तयार होतं। काचेच्या बरणीमध्ये ठेवून स्टोअर करू शकता। चवीला अप्रतिम लागतं। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।